ये. आज सोमवार 6 नोव्हेंबर. आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि सगळ्यांना दिवाळीचे वेध लागलेले आहेत. त्यामुळं आपल्याला 10वा अध्याय चालू असतानाच बहुतेक सुट्टी घ्यावी लागेल. सगळे म्हणतील त्याप्रमाणे करूया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आपले किती 8 झाले होते का 9 श्लोक? 9 झाले होते बहुतेक. कुणाच्या लक्षात आहे का 8 की 9 झाले ते? ठीक आहे, 9वा घेते परत. 8व्यामध्ये असं पाहिलेलं होतं की हा वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचं कारण आहे आणि माझ्यामुळं सगळं जग हे क्रियाशील होत असतं. म्हणून श्रद्धा आणि भक्तीने युक्त असलेले बुद्धिमान भक्त मलाच म्हणजे परमेश्वरालाच नेहमी भजतात, असा श्लोक झालेला होता. कोणाच्या लक्षात असेल तर सांगा. 9वा पण झाला असेल तर. मच्चित्ता मद्गतः प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. हे झालेलं आहे की माझ्या ठिकाणी ज्यांनी मन निरंतर लावलेलं आहे, माझ्या ठिकाणीच प्राण अर्पण केलेले आहेत आणि माझ्या एकमेकांना माझ्या संबंधीचा बोध करतील किंवा माझ्याबद्दलच सगळं सांगतील, कथयंत हा म्हणजे कथन करत राहतील, ते निरंतर संतुष्ट होतात आणि वासुदेवामध्येच रममाण होतात. मग आता यांना मी काय करतो तर ते 10व्या श्लोकात सांगतायत. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. आता सततयुक्तानां मगाशी आलेलंच आहे की सतत जे माझं चिंतन करतात किंवा निरंतर कीर्तन करतात ते नेहमी संतुष्ट होतात. मग आता इथं तेच सांगतात की सततयुक्तानां म्हणजे माझ्या ठिकाणी ध्यान लावलेल्या, निरंतर युक्त झालेले, माझ्याशी जोडले गेलेले जे आहेत. कसं? प्रीतिपूर्वकम अत्यंत प्रेमाने. भजताम म्हणजे ते भजन करणाऱ्या किंवा माझी भक्ती करणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांना तम बुद्धियोगम ददामी. जे भक्तीनं मला भजतात त्यांना मी बुद्धियोग देतो. बुद्धियोग म्हणजे सगळा तत्त्वज्ञानाचा जो योग आहे, जे तत्त्वज्ञान आहे ते सगळं मी त्यांना सांगतो किंवा ते सगळं मी त्यांना देतो. ददामी बुद्धियोगंतम येन माम उपयांती ते. उपयांती म्हणजे प्राप्त करून घेतात. जे मला प्राप्त करून घेतात त्यांना मी हे तत्त्वज्ञानरूपी जो योग आहे किंवा हा जो बुद्धियोग आहे तो देत असतो, असं भगवंत सांगत आहे. म्हणजे आपण जर भगवंतापर्यंत पोहोचलो, भगवंताची सतत उपासना केली, सतत त्याचं चिंतन केलं
आणि तेही भजता. मगाशीच बघा एक ठिकाणी मी सांगत होते की भक्ती करत असताना 10 प्रकारचे लोक अपराध करतात. म्हणजे त्याच्या मनात सगळं महत्त्व पडतं, सगळं होतं, पण ते काही करतच नाही. कुठं व्रत असेल, चिंतन करायचं असेल, भगवंताची आठवण करायची, ते त्याला करायलाच आवडत नाही. असे जे असतात त्यांच्याकडं काही भगवंत येणार नाही आणि भगवंत त्याला काहीच देणार नाही. पण जे प्रेमपूर्वक भजतात, आंतरिक तळमळीनं जे माझी भक्ती करतात, त्यांना मी काय करतो की बुद्धियोग देतो. त्यांना मी हा बुद्धियोग देतो आणि हा बुद्धियोगच प्राप्त करून ते घेतात. तर अहो बंद करा काकू. ते नेहमी माझ्या ठिकाणीच प्राप्त होतात किंवा मलाच प्राप्त होतात असं सांगतायत. आता आपण समश्लोकी बघूया. असे जय रंगले नित्य भजती प्रीतीपूर्वक, त्यांस मी भेटवी माते देऊनी बुद्धियोग तो. जे माझ्यामध्ये असे नित्य रंगलेले आहेत त्यांना मी बुद्धियोग देऊन भेटतो किंवा भेट देतो. आता वामन पंडित म्हणतात, तया ऐशा सदा युक्ता भजता प्रीतीपूर्वक, देतो मी तो बुद्धियोग ज्याने ते मज पावती. जे मला ज्या कारणाने ते मला पोहोचतील किंवा प्राप्त होतील, नंतर मी त्यांना बुद्धियोग देतो. तुकाराम महाराज म्हणतात, तया ऐसा सदा युक्त जेवी कौरवी देवव्रत, प्रपंची असोनी विरक्त श्रेष्ठ माथा वंदिती, प्रीतीपूर्वक भजनासी केल्या म्हणसी काय देसी, तरी बुद्धियोगा कैसी वृद्धी करीतो हे नवल, मज जेणे गा पावती ऐसी अचळ करीती मती, तुकया अंगी प्रळय गती लागे नाच सर्वथा. आता बाकी काय म्हणतात बघूया. कीर्तने म्हणतात, ऐसे जे भजती निरंतर मला, प्रेमे तसे आदरे त्यांना मी तर बुद्धियोग बरवा, देतो स्वये की बरे, होती तुष्ट तदाश्रयास करुनी, ते तो सदा अंतरी, ते मतप्राप्ती करून घेत असती, बोले असे श्रीहरी. अनंत तनय म्हणतात, भजुनी अनन्य भावे मतपदी, तत्पर सदैव जे असती, भजुनी अनन्य भावे मतपदी तत्पर सदैव जे असती, कथितो ज्ञान तया हे जेणे अंती मलाच ते मिळती. जे मला येऊन मिळतात त्यांना मी ते ज्ञान देतो. मारुलकर म्हणतात, माझ्या ठाई निजधी संतत ठेवूनी मलाच जे सुमती, ठेवूनी मलाच जे सुमती, प्रीतीने भजती त्या मिळती, रूपी तशीच दे सुमती. हे शेवटची ओळ फार छान आहे. आवाज येतोय का? प्रीतीने मजती त्या मिळती, रूपी अशीच दे सुमती. आता डॉक्टर खैर म्हणतात, करुनी ध्यान अहर्निश प्रेमाने मजसी नित्य ते भजती, करुनी ध्यान अहर्निश प्रेमाने मजसी नित्य ते भजती, मी बुद्धियोग त्यांना देतो त्याने मलाच ते मिळती, मी बुद्धियोग त्यांना देतो त्याने मलाच ते मिळती. मी त्यांना बुद्धियोग देतो, ते मला प्राप्त होतात किंवा ते मला प्राप्त होतात, म्हणून मी त्यांना बुद्धियोग देतो. आता समत्व बुद्धियोग म्हणजे कुठला आहे हो? दुसऱ्या अध्यायात पाहिलेलं आहे आपण. समत्व बुद्धियोग, सगळ्यांच्या ठिकाणी समत्व बुद्धी ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि तो बुद्धियोग मी त्यांना देतो असं भगवंत सांगते.
एकच गोष्ट किती वेळा ठसवावी लागते. शंकराचार्य काय म्हणतात बघा. आता ते कसे माझ्यापर्यंत पोचतात, अविरत कसे मला माझी भक्ती करतात, तर ज्यांच्या बाह्य तृष्णा नाहीशा झालेल्या आहेत असे, परंतु निरंतर तत्पर राहून माझी उपासना करणारा पुरुष, कोणत्या तरी इच्छेनं माझी उपासना न करणारे परंतु प्रेमपूर्वक माझं भजन करणार. 3 प्रकारचे भक्त असतात. एक सकाम भक्त, एक निष्काम भक्त आणि ज्याला इच्छाच नाही असे भक्त, काही त्याला करावंसंच वाटत नाही. सत्व रजतम. तर सात्विक म्हणजे फक्त प्रेमाने आत्यंतिक भक्ती करणारे. तर असे जे आहेत त्यांना मी बुद्धियोग प्रदान करतो. पण काहीतरी इच्छा ठेवून जे माझी उपासना करतात त्यांना मी काहीही देत नाही किंवा ते मला आवडत नाहीत. आणि माझ्याबद्दलचं यथार्थ ज्ञान म्हणजे बुद्धियोग देतो. म्हणजे काय की समजा त्यांना अजून काही समजले नसेल, परमेश्वराबद्दलचं ज्ञान झालं नसेल, तर ते ज्ञान ते त्याला देतात. आणि या बुद्धीचा लाभ होणं म्हणजेच बुद्धियोग आहे. अशा तऱ्हेचा बुद्धियोग मी त्यांना देतो. या ज्ञानपूर्ण बुद्धियोगामुळे ते भक्त मला आत्मरूप परमेश्वराला येऊन मिळतात. मच्चित्त इत्यादी शब्दांनी ज्याचे मागील श्लोकात वर्णन केले आहे ते माझी उपासना करतात. असे ते कोण आहेत? आता ते पुढच्या श्लोकात अजून येणार आहे की ते भगवंताच्या प्राप्तीच्या आड असा कोणता अडथळा निर्माण होतो की ज्याचा नाश करणारा बुद्धियोग भगवंत आपल्या भक्ताला देतात आणि कोणत्या कारणानं देतात, या शंकेचं निमित्त किंवा या शंकेचं निरसन पुढच्या श्लोकात करणार आहेत. म्हणजे का बरं हा बुद्धियोग द्यायची गरज पडते? तर काहीतरी काहीतरी येते, काही अडचण येते आणि मग ती अडचण दूर करण्यासाठी भगवंत त्याला बुद्धियोग देतात. आता बावकर काय म्हणतात बघूया. म्हणजे नेहमी भक्तियुक्त असून प्रेमपूर्ण भजन किंवा ईश्वरी ज्ञानविज्ञानाची चर्चा करणाऱ्या भक्तांना ज्या योगे परमेश्वराला प्राप्त होतील असा बुद्धियोग मी देतो. बघा आता तो काही एकदम सर्वज्ञ नाही होत आहे. एका टप्प्यापर्यंत तो जातो. मग त्याला काही अपूर्णता असेल तर ते भगवंत त्याला समजावून देतो. मार्गे मार्गे निर्मलम साधु वृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः वादे वादे जायते तत्वबोधः बोधे बोधे सच्चिदानंद भासः. म्हणजे काय की आपण मार्गावर ज्या जातो त्या मार्गावर अत्यंत पवित्र असा साधूंचा समूह किंवा वृंद आपल्याला मिळतो. असे साधू जवळ भेटले की तत्वचिंतानुवाद मग तत्वांवर चिंतन करण्याचं चालू होतं. आणि मग अशा प्रकारचे चिंतन केल्यानंतर तत्वबोध होतो. वादे वादे जायते तत्वबोधः. मराठीत आपण वाद शब्द जरा वाईट अर्थाने घेतो, पण इथे कसं आहे, एकमेकांशी संवाद चर्चा करून काहीतरी निष्पन्न निघतं, त्यातनं एखादं तत्व निघतं आणि तो बोध झाला. बोधे बोधे सच्चिदानंद भासः. तो बोध झाला की सच्चित आनंद स्वरूप अशा परमात्म्याचा आपल्याला भास होतो, म्हणजे जाणीव होते. आता समजा आपल्याला काय पाहिजे ते आणण्यासाठी आपण त्याच बाजारात जातो की नाही. मला समजा कापड आणायचे, कापड बाजारातून जायचे, तर मी जर किराणा भुसाराच्या लेनला गेले तर मला तिथं कापडे मिळतील का हो? नाही. पण उलटही होईल, किराणा आणायचा आहे, आता दिवाळीचे पदार्थ बनवायचे आहेत आणि जर मी कापडांच्या लेनला गेले तर तिथं मला किराणा भुसार मिळणार नाही. आपण समजा उपाहारगृहात गेलो, एखाद्या छान अगदी 5 स्टार किंवा 3 स्टार किंवा अगदी साध्या चांगल्या प्रकारच्या हॉटेलमध्ये गेलो, उपाहारगृहात गेलो आणि एखादा पुरुष असेल आणि तो म्हणला की माझे केस कापायचे, चालेल का हो? असं नाही चालणार. मग ते त्याला तिकडचा रस्ता दाखवतील की तू चुकीच्या ह्याच्यात आलायस, तिथं हॉटेलमध्ये कुणी हे उद्योग करतात का. म्हणजे आपण जो मार्ग धरला असेल त्या मार्गावरच ती गोष्ट मिळणार आहे.
मग कोणता मार्ग धरायचा? ज्याची अपेक्षा आहे तोच मार्ग धरायला पाहिजे. आत्ता सांगितलं तसं चुकीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला ती गोष्ट कशी मिळेल? आणि तृप्ती होईपर्यंत आपल्याला ती गोष्ट, त्या ठिकाणी गेलो, योग्य ठिकाणी गेलो, भूक लागलेली आहे, कुठल्या का विना, टपरीवर का विना लोक चहा घेतात. अगदी सगळीकडंच काही 50, 60, 25 रुपयाचा चहा सगळ्यांना परवडत नाही. मग टपरीवरचा सुद्धा छान चहा असतो. मग चहा पाहिजे, चहा मिळेल. नाही तर लोक कांदा भजी, वडा पाव, मिसळ जे काय असेल ते काहीतरी भूक लागल्यानंतर ते लागतंच ना. खरं म्हणजे आपल्या घरातून बरोबर आपण घेतलं पाहिजे, पण कधी कधी नाही जमत. असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी जी गोष्ट हवी आहे तीच आपल्याला मिळवता आली पाहिजे. आणि जर आपण चुकीच्या रस्त्याला गेलो, आता अगदी हिरवळीवरून चालायला लागलो आणि हिरवळीवरून चालताना सुद्धा त्या हिरवळीच्या खाली जर अशी अणकुचीदार दगडांचे हे असतील, दगड असतील, त्याच्यावर शेवाळं आलं असेल आणि त्याच्यावर हिरवळ असेल तर काय होईल हो? ते काटे लागले किंवा अणकुचीदार दगड लागले तर पाय आपला रक्तबंबाळ होईल. असाच अनुभव आपल्याला जीवनामध्ये येत असतो की ज्यांच्या ज्यांच्या सहवासात आपण जाऊ त्याच्यानुसार आपल्याला परमेश्वराची प्राप्ती कशी होणार हे कळते. आपण भांडकुदळ, अडाणी अशा अर्थी नाही म्हणायचं, कारण अज्ञानी लोकसुद्धा खूप भाविक असतात. पण अशांच्या सहवासात राहिलो तर आपल्याला कधीच भगवंत भेटणार नाही. पण जिथे संकीर्तन चालतं, भगवंताची काहीतरी चर्चा चालते, ध्यानस्मरण चालतं. आता आम्ही जसं पावसला गेलेले होतो, काही जण शिवथरगडला जाऊन आलो. ज्या चांगल्या अशा पवित्र ठिकाणी जर आपण गेलो तर तिथे आपल्या मनावर सतत चांगले विचार, भगवंताचं नामसंकीर्तन हे ऐकायला मिळतं. आणि तिथे चांगले सज्जन साधू पुरुष भेटतात. मग आपल्याला आनंद होतो आणि आनंद झाला की मनाला शांती लाभते, तृप्ती होते आणि मग आपल्याला जे काय प्राप्त व्हायचे ते होऊ शकतं. मग अगदी प्रत्यक्ष भगवंतांनीच बुद्धियोग द्यायला पाहिजे असं नाही. या साधूंच्या, सज्जनांच्या संगतीतसुद्धा असं आपल्याला तत्वबोध किंवा ज्ञान हे मिळत असतं. आता पुढचा म्हणून काय करायचं आहे, कुठल्या अडचणी येतात मग अशी सांगितलेलं आहे. पण इथं ज्ञानदेव काय म्हणतात बघूया या श्लोकावर. ते असं म्हणतात की परमेश्वराच्या या सगळ्या भावाचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, पैगा भक्तासी माझे कोड, मज तया अनन्य गतीची चाड, काजे प्रेमळाचे साकड आमुचिया घरी, आम्ही अंगही शेखी वेचिले लक्ष्मीसेही. अशा प्रकारे परमेश्वर सहाय्य करून भक्तावरची संकट दूर करतो आणि भक्तीच्या कार्यात अडथळा न येईल याची काळजी घेतो. कारण भक्तासी माझे कोड, कोड म्हणजे कौतुक बरं का. तो कोड शब्द वाईट नका घेऊ. कोड कौतुक हा शब्द मराठीत छान आपण वापरतो. तर ज्या भक्ताला माझं कोड आहे, कौतुक आहे, आणि मजतया अनन्य गतीची चाड, आणि मला त्याची चाड म्हणजे लाज आहे, त्याला दुसऱ्या गतीला तो जाऊ नये. आणि म्हणून बघा आपल्याकडे जर कोणी येणार असेल ना, हल्ली गुगलवर सगळं हे टाकण्याची सोय निघालेली आहे. कारण हल्ली नवीन गल्ल्या होतात, नवीन ठिकाणं होतात, मग कसं यायचं. तर म्हणून ते गुगलवर बरोबर सर्च केला की आपण जिथं पोचायचं तिथलं हे दिला, पत्ता दिला की तिथपर्यंत आपण पोचू शकतो. तसं भगवंताचा सुद्धा एकदा आपल्याला विश्वास झाला, भगवंताला आपला आणि आपल्याला भगवंताचा, की मग आपल्याला भगवंत सगळं भेटून आपल्या ज्या काही अडचणी असतील, जे काही अडथळे असतील ते तो दूर करतो. 11वा श्लोक बघा. त्याची मी अडचण कशी दूर करतो ते सांगतायत पुढे. तेषामेवानुकंपार्थम अहमज्ञानजं तमहा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन दीपिता. ते आता हा संधी बराच मोठा आहे, समजून घ्या आधी. तेषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम, एवढे शब्द आहेत एका. तेषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम तमहा. हा तम कसला आहे हो? अज्ञानातून निर्माण झालेला तम आहे, अंधार आहे. मग तो मी काय करतो?
नाशयामी, पुढचाही संधी समजून घ्या. नाशयामी आत्मभावस्थ हा, थो म्हणजे विसर्गाचा ओ झालाय. आत्मभावस्थ हा ज्ञानदीपेन भास्वता, ज्ञानरूपी दिव्याच्या द्वारा, भास्वता म्हणजे चमकणाऱ्या प्रकाशमान अशा तत्वज्ञान रूपी दिव्याच्या द्वारा मी काय करतो, तमहा म्हणजे त्याचा अंधार अर्थात अज्ञान, नाशयामी म्हणजे नाश करून टाकतो. कशासाठी? तेषाम अनुकंपार्थम, त्याच्यावर अनुकंपा करण्यासाठी, अनुग्रह करण्यासाठी. मी कुठं बसलेलो आहे? आत्मभावस्थ, त्याच्याच अंतःकरणात असलेला मी. अहमेव, मीच. कारण त्याच्या अंतःकरणात त्यांनी मला कायमची जागा दिलेली आहे, परमनंट. तो आज इथं मला ठेवल, उद्या टाकून देईल असं नाही आहे. ही फार छान कल्पना सांगलेली की त्याच्यावर अनुग्रह करण्यासाठी त्याच्याच अंतःकरणात वसलेला मी स्वतःच काय करतो, तर अज्ञानजम म्हणजे अज्ञानातून निर्माण झालेला, तमहा म्हणजे अंधकार अर्थात अज्ञान, अज्ञानाचा अंधकार, भास्वता ज्ञानदीपेन नाशयामी, प्रकाशित प्रकाशमान अशा ज्ञानदीपेनं, ज्ञानाच्या दिव्यानं किंवा तत्वज्ञान रूपी दिव्याच्या द्वारा नाशयामी नष्ट करून टाकतो. अचानक लाईट जाते बघा, अचानक मोठा कार्यक्रम चाललेला असतो. आता ज्यांच्याकडे इन्व्हर्टर आहे तिथे लगेच येते, पण नाही तिथे काय हो, मोठमोठ्या मंडपांमध्ये सभागृहांमध्ये एकदम चलबिचल होऊन जाते. मग कोणतरी हल्ली आता आपले मोबाईल आहेत त्याच्यावरचा लाईट लावतात, कोणीतरी पटकन वेगळं काही त्याच्याकडं साधन असेल ते दाखवतात. म्हणजे अज्ञानाचा अंधाराचा नाश करणं हे प्रत्येकाला कळतं, पण भगवंत काय करतायत, आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर करतायत. म्हणून ते सांगतायत की अरे अर्जुना, त्या भक्तांवर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणातच राहत असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानानं उत्पन्न झालेला जो अंधकार आहे तो प्रकाशरूपी ज्ञानाने किंवा ज्ञानरूपी प्रकाशाने, त्या ज्ञानरूप प्रकाशाच्या दिव्याने नष्ट करतो. एकदा त्याला ज्ञान झालं की मग पुन्हा रोज त्याच्या आयुष्यात, त्याच्या अंतःकरणात, त्याच्या जीवनात कधी अंधार दिसणारच नाही. पण त्याच्या जीवनातला अंधकार दूर करणं हे माझं काम आहे असं भगवंत सांगतायत आणि ते मी करतो. पाहूयात. करुणी करुणा त्यांची हृदयी राहुनी स्वये, तेजस्वी ज्ञानदीपाने अज्ञान तम घालवी. त्यांच्याबद्दल मला अपार करुणा असते, अत्यंत करुणा असते, आणि म्हणून त्या करुणेनं मी काय करतो, तर तेजस्वी अशा ज्ञानदीपाने हा जो अज्ञानरूपी तम आहे तो घालवून टाकतो. आज तो स्टँड सापडे ना, अरे राम. तर आता मी काय करतो ते त्यांनी विनोबांनी सांगितलेलं आहे की करुणी करुणा त्यांची हृदयी राहुनी स्वये, तेजस्वी ज्ञानदीपाने अज्ञान तम घालवी. त्यांची मी माझ्या हृदयात तो असल्यामुळं माझ्याकडच्या तेजस्वी अशा दिव्यानं सगळा त्यांचा अंधार दूर करतो. रुपाली ताई, तुमचा व्हिडिओ बंद झाला. अहो सगळंच गेले, थांबा 1 मिनिट आता.
काय ते स्टँडच आज नीट बसेना आणि दुसरं हे ठेवलं पुस्तक. आता पुन्हा लावते बघा होतंय का. हां झालं ना. हो झालं. हां ठीक आहे. आता ते पुस्तकं फार मोठाली असल्यामुळं झेरॉक्स नाही ना आणलेली. बरं ठीक आहे, बघूया. दिसतंय, ऐकू तरी येतोय ना आवाज. हो हो. हां आता ह्यांचं ऐकलं आपण, विनोबांचं ऐकलं. आता तुकाराम काय म्हणतात बघूया. योग कृपेचा खडतर नासत तमाचा अंधार, ज्ञान दिवा शुद्ध आकार सुखे हाती वागवी. बघा, तो सारखा ज्ञानाचा दिवा, शुद्ध दिवा हातातच घेऊन फिरतोय भगवंत. जे अज्ञान जडद्वाह द्वाड, भ्रांती लावी ते कवाड, मगन दिसे महागाव मध्यरात्री अमावसी. बघा, मध्यरात्र असावी, तीही अमावस्येची असावी. मग आपल्याला एखादं गाव दिसेल का हो अंधारातून जात असू तर? नाही. म्हणून काय करतो, मग ज्ञानार्क झळकता तमा पळवी दिगंता, ते गा सौख्याचा मागता तुका झाला होता की. मग मी काय करतोय तर ज्ञानार्क, ज्ञानरूपी सूर्य हा झळकायला लावतो आणि मग त्याला सगळ्या दिगंतरात पाठवतो. किती सुंदर केली आहे तुकारामांनी कल्पना. आणि मग त्याला सौख्याचा सगळा जो काही दिवा हे आहे ते मी त्याला देतो, सौख्य देतो. म्हणजे त्याला भेटताच मी त्याला सगळ्या सौख्याचं जणू काही नजराणा देतो किंवा त्याला पुरवणी करतो, असं छान म्हणताय. आता शंकराचार्य काय म्हणतात बघूया. ते म्हणतात की माझ्या भक्ताचं कोणत्या प्रकारे कल्याण होईल अशी मी त्यांच्यावर दया करतो, किंवा दया करण्याच्या हेतूंनी काय करतो तर त्यांच्या अंतःकरणात मी आत्मभावानं स्थित असतो. कायम त्यांनी मला अंतःकरणात जागा दिलेली आहे. पण अविवेकामुळे निर्माण झालेला असत्य प्रतितिरूप मोहमय अंधकार, असत्य, जी गोष्ट सत्य नाही, ज्याला चिरंतन शाश्वती नाही किंवा अस्तित्व नाही, अशा सगळ्या गोष्टींवर आपण प्रेम करतोय हो. आता बघा, परवाच कुणीतरी सांगितलं 25 साड्या एका महिन्यात घेतल्यात. आता दिवाळी आली म्हणून डोक्यावर हात मारून घ्यावा का प्रश्न पडला. कुठे चाललंय जग? अहो, पूर्वी एक कपडा मिळता मारामार असायची. तर ही सगळी हाव किंवा लोभ याच्या मागे जो मनुष्य धावतोय, पण ज्याच्या ठिकाणी अविवेक आहे, ज्याच्या ठिकाणी मोहमय अंधकार आहे, तो मी आता त्याचा नष्ट करतोय. कसा करतोय तर विवेकरूपानं, विवेकरूप बुद्धिरूपी दिव्याने, ज्ञानरूपी दिव्यानं तो सगळा त्याचा अंधकार नष्ट करतो. कधीतरी मग कोणतरी म्हणतो, हो एवढे 25 घेत आहेत तर 25 जणांना भेट देऊन टाका दिवाळीची, तेवढं तरी दान होईल ना, तेवढं तरी पुण्य होईल ना. पण लोक तसं करत नाहीत. मला तर सगळं विचारतात, झाली का दिवाळीची खरेदी? आता कशाच्या करता खरेदी? अहो, काही करण्याची आता उरलेलंच नाही आयुष्यामध्ये, गरजच नाही आपल्याला. पण ठीक आहे, ज्याला हौस आहे त्यांनी ती करावी, काही म्हणत नाही आहे. मग आता हे हळूहळू त्याला ज्ञान कसं देणार आहेत भगवंत, तर तो नियमादी संस्कारांनी तो सगळी तत्त्व पाळतोय, ब्रह्मचर्य पाळतोय. त्याची जी प्रज्ञा आहे, ती प्रज्ञा हीच त्या मोठ्या दिव्याची जणू काही वात होते. किती सुंदर कल्पना केली शंकराचार्यांनी. आणि अंतःकरणातील वैराग्य हे त्या दीपाचं वसतिस्थान आहे. आणि विषयांपासून परावृत्त झालेले राग द्वेष हे सगळे निघून जातात आणि चित्त या दीपाचं स्थळ बनतं. राग म्हणजे आसक्ती, द्वेष, बघा ना, चांगलं करणाऱ्यांचा सुद्धा लोक द्वेष करतात. वाईट करणाऱ्यांचा करावा ठीक आहे कदाचित, पण जे चांगले वागतात त्यांचाही द्वेष केला जातो. तर म्हणून हा जो ज्ञानाचा दीप आहे ना, तो म्हणजे शुद्ध निर्मळ झालेलं चित्त हे या दीपाचं स्थान आहे, स्थळ आहे.
आणि मग समाधी सुखानं प्राप्त झालेली चित्ताची एकाग्रता ती प्राप्त होते आणि मग ब्रह्माचं किंवा परब्रह्माचं सम्यक दर्शन घडवणारा तो दीप प्रगट होतो. आता हा भगवंतच आपल्या ठिकाणी तो दीप कसा प्रगट करतो, तर हळूहळू आपल्यातले सगळे विकार नष्ट होतात, वैराग्य प्राप्त होतं, आसक्ती कमी होते, द्वैत कमी होतं. हे सगळं जे जे दोष आहेत हे सगळे काढले जातील आणि मग भगवंत आपल्या आयुष्यामध्ये हा ज्ञानाचा प्रदीप प्रकाशित करेल. दिवाळी म्हणजे सुद्धा खरी काय आहे हो? ज्ञानाची दिवाळी आहे. हळूहळू आपण या ज्ञानाकडे वाटचाल करायची आणि मग त्या दिवाळीची खऱ्या अर्थानं उपासना दीपोत्सव, नुसतेच फक्त लाईटचे सगळ्या माळा लावल्या, डेकोरेशन केलं म्हणजे दिवाळी सण नाही आहे. त्या अमावस्येला आपण लक्ष्मीचं पूजन करतो म्हणजे चांगलं. आता त्यावेळेला बोलूया आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा. पण हा दीपोत्सव आता अगदी आपल्या तोंडाशी आलेला आहे, तर आपणही असा काहीतरी संकल्प करूया की आपल्या मनातला अंधार, आपल्या मनातलं अज्ञान हे हळूहळू आपण कमी करूया आणि भगवंतापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.